वेब पेज बनवायचं आहे आपल्याला, त्याच्यामध्ये जावास्क्रिप्टला एम्बेडेड करायचं आहे तुम्हाला, ठीक आहे। त्याचा मी तुम्हाला शॉर्ट मध्ये एक डेमो देणार आहे। आपल्याकडे जो डेमो प्लॅन बनलेला आहे, ठीक आहे, डेमो प्लॅन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपला बनलेला आहे, त्याच्यावरून आपण हा आजचा जो प्रॅक्टिकल आहे ते करणार आहोत, ठीक आहे। सगळ्यात आधी आपल्याला नोटपॅड ओपन करायचा आहे। नोटपॅड ओपन करायचा आहे तुम्हाला इथे, ठीक आहे। सगळ्यांनी नोटपॅड ओपन केलेले आहे आपले। त्याच्यामध्ये तुम्हाला कोड तयार करायचा आहे आपला HTML हेड टायटल, जे आपला स्क्रिप्टिंग आहे, पूर्ण जो आपला सिंटॅक्स आहे तो तुम्हाला तयार करायचा आहे, ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, फाईलला सेव्ह करायचं आहे, ठीक आहे। सेव्ह कोणत्या नावाने करायचं आहे तुम्हाला, फाईल .html एक्सटेन्शन घेऊन सेव्ह करायचं आहे, ठीक आहे। आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तो पेज रन करून टाकायचा आहे। आपण डेस्कटॉप मध्ये एखाद्या फोल्डर मध्ये घेऊ 70 मध्ये, आणि इथे तुझं नाव टाका टेबल m.html, ठीक आहे। या नावाने आपण हे सेव्ह करूया। परत आपल्याला त्या फोल्डर मध्ये जायचं आहे डेस्कटॉप मध्ये, आणि आपली जी फाईल आहे त्या फाईलला ओपन करून बघायचं आहे, चेक करायचं आहे, ठीक आहे। आणि ती फाईल आपल्याला रन करायची आहे, ओके। या पद्धतीने तुम्हाला आपला वेब पेज रन करायचा। बघा नेम ऑफ स्टुडंट एवढा आलेला आहे, कारण तुम्ही हेड मध्ये तेवढंच टाकलेलं आहे, ठीक आहे। आणि तुम्हाला हा कोड तुमचा वाढवायचा आहे आणखी, ओके। तर हा कोड तुम्ही इथे वाढवून घ्या आणि याच्यामध्ये आणखी स्क्रिप्टिंग तयार करा, ठीक आहे। बेसिक समजलाय तुम्हाला? हॅलो, आपण इथे काय करतो, HTML वेब पेज तयार करत आहोत, ठीक आहे। आपण HTML मध्ये एंट्री करताना आपल्याला बेसिक सिंटॅक्स फॉलो करावं लागते। तर पहिले तर आपल्याला HTML टॅग लिहावं लागेल आणि त्याला क्लोज पण करावं लागेल। क्लोज करते खाली, त्यामध्ये आपल्याला फर्स्ट टाइम आपण पहिला हेड द्यावं लागेल। हेड मध्ये आपण टायटल यूज करू शकतो, टायटल मध्ये, आणि नेक्स्ट बॉडी मध्ये आपण कलर कोड वगैरे यूज करू शकतो, ठीक आहे। HTML एखाद्या आपल्याला जसं वेब पेज बनवायचं आहे त्याला टायटल द्यायचं आहे आपण, तर ते कशामध्ये करतो, आपण हेड मध्ये तयार करतो, ठीक आहे। टायटल काय दिलं इनी, माय वर्क। आपल्या ज्या वेब पेजचं नाव काय दिलं तिने, टायटल माय वर्क। बॉडी सेव्ह त्याला आता ठीक आहे। याच्यामध्ये HTML मध्येच तुम्हाला काय करायचं, जावास्क्रिप्टचा एक कोड करायचा आहे, ठीक आहे। हा कोड तुम्ही आता सेव्ह करायचा आहे, सेव्ह केलेला आहे, तुमच्या फोल्डर मध्ये जायचं आहे आता, आणि फोल्डर मधून तो ब्राउझर नुसार ओपन करायचा आहे, ठीक आहे। आणि हे झालं तुमचं जावास्क्रिप्टचं माय फर्स्ट जावास्क्रिप्ट। क्लिक मी हिअर वर तुम्हाला क्लिक करायचं आहे, क्लिक करा तिथे, क्लिक मी हिअर, आणि तिथे तुम्हाला टाइम अँड डेट डिस्प्ले होणार, ठीक आहे। हा तुमचा एक स्क्रिप्टिंग कोड झालेला आहे। या पद्धतीनेच तुम्हाला एम्बेडेड जावास्क्रिप्टचा कोड। तू कोणतं प्रॅक्टिकल करत आहेस नेहा, काय शिकली आहे तू इथे सांगू शकते? HTML, ओके। काय फुल फॉर्म आहे? ओके, त्याच्यात काय बनवलेलं आहे तू? HTML कोडिंग तयार केली। याला सेव्ह केलाय तू? कोणत्या नावाने सेव्ह केलाय? स्नेहा HTML, ठीक आहे ना। याचा आउटपुट दाखव, काय तयार झालेलं आहे? अच्छा, आउटपुटमध्ये हे वेब पेज तयार केलेलं आहे तू, है ना? ठीक आहे, तुला बेसिक याची माहिती कळली आहे। वेब पेज तयार करू शकते तू स्वतःहून? ओके, ठीक आहे। अंकिता, तू काय तयार केलेलं आहे? कॅनवा। कॅनवामध्ये काय तयार केलं आहे तू? इन्व्हिटेशन कार्ड। अच्छा, बरं, तुला हे मराठीमध्ये पण येते का मग? आता इंग्लिशमध्ये तयार केलेलं आहे तू, आपल्याला मराठीमध्ये पण पाहिजे। अच्छा, हे इन्व्हिटेशन कार्ड तयार झालं आहे तुझ्याकडून, ठीक आहे, गुड। कल्पना, तू काय तयार केलेलं आहे? वर्डमध्ये मी मंथली टेस्ट तयार केलेली आहे। अच्छा अच्छा, गुड गुड, ठीक आहे। तुमची मंथली टेस्ट होत असते ना रेग्युलर? लावला, ठीक आहे। जगदीश, तू काय केलेलं आहे एक्सेलमध्ये? VLOOKUPचा फॉर्म्युला यूज करतो। ओके, VLOOKUPचा फॉर्म्युला लावलेला आहे, ठीक आहे, गुड। तू काय केलेलं आहे वर्डमध्ये? रिझ्यूम तयार केला आहे। ओके, बायोडाटा तयार केलेला आहे। आणि हा रिझ्यूम अपलोड केलेला आहे का तुम्ही आता जॉब फेअरसाठी, आज जे सर आले होते त्यांच्यासाठी? ठीक आहे, गुड। जागृती, तू काय केलेलं आहे एक्सेलमध्ये? मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये रेफरन्स ॲड केला आहे। ओके ओके, गुड। तुला एक्सेल कळलेलं आहे? फॉर्म्युलेज वगैरे येतात ना तुला एक्सेलचे? ऑफिसमध्ये पॉवरपॉईंट। अस्मिता, तू काय तयार केलेलं आहे? MS ऑफिसमध्ये पॉवरपॉईंट तयार केला आहे। अच्छा, MS ऑफिसचा तुम्ही पॉवरपॉईंट यूज केलेला आहे, स्टार्ट। मंगला, तू काय केलेलं आहे? MS एक्सेसमध्ये डाटा क्रिएट केला आहे। अच्छा, डाटा क्रिएट केलेला आहे। आधी काय तयार केलं तू? फॉर्म क्रिएट केला का टेबल क्रिएट केलाय? पहिले टेबल क्रिएट केलाय, त्याची एंटिटीज घेतली आहे तू, आणि त्यानंतर फॉर्म त्याच्यावरून क्रिएट केला।
ठीक आहे. हा फॉर्म तू क्रिएट केलेला आहे, म्हणजे हा फॉर्म जर आपल्याला कुठे पुट करायचा असेल तर तुम्ही तो करू शकता. हा कोणत्या ॲपमध्ये तू कोणत्या सॉफ्टवेअरमध्ये बनवलेला आहे? MS Accessमध्ये. ठीक आहे. गुड गुड. आता सांग, हे कम्प्युटरची जी स्टार्टिंग प्रोसेस आहे आणि शटडाऊनची प्रोसेस ते काय करणार आहे तू? कम्प्युटर शटडाऊन कसा करशील आता? ठीक आहे. त्याच्यानंतर रिफ्रेश करायचं आहे तुला. ठीक आहे. त्यानंतर तुला शटडाऊन करायचं आहे. शटडाऊन कुठून करशील तू? स्टार्ट बटन अच्छा. आधी पॉवर ठीक आहे. गुड. तुम्हा सर्वांना कोपाचा क्लास कळतोय, कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंटमध्ये? ठीक आहे. हा कम्प्युटरची बेसिक नॉलेज आलेलं आहे. टायपिंग वगैरे येते सगळ्यांना? मराठी टायपिंग वगैरे, इंग्लिश टायपिंग? ठीक आहे. गुड. college because I need